लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. स्मार्ट मीटर लावल्याने ग्रामीण भागातील वीज बिलामध्ये हजारोंची वाढ. आसोली ग्रामस्थांचे वीज वितरण उपअभियंता यांना स्मार्ट मीटर काढून घेण्यासाठी निवेदन. बातमी पुसद येथून. नव्याने बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून घेण्यासाठी वीज वितरण उपअभियंता पुसद कार्यालय यांना आसोली येथील ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की स्मार्ट मीटर याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून स्मार्ट मीटरचा फायदा अडाणी, अंबानी यांच्या फायद्यासाठी सरकारने स्मार्ट मीटर सक्तीचे किंवा जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावला आहे. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात नागरिक विरोध करीत असून या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सभागृहांमध्ये निवेदन दिले. स्मार्ट मीटर कुठल्याही प्रकारचे सक्तीचे नसून ग्रामीण भागात लावल्या जाणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले आहे. असे असतानाही पुसद तालुक्यातील आसोली गाव येथे स्मार्ट मीटर बसवल्याने अनेकांचे बिल हजारोंच्या घरात आले आहे. विजेचे बिल जास्त आल्याच्या निषेधार्थ आसोलीच्या ग्रामस्थांनी वीज वितरणचे उपअभियंता यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटरच्या जागी जुने मीटर बसवून देण्याची मागणी निवेदनातून केली असून वाढीव बिल येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे आसोली गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या स्मार्ट मीटरमुळे गावातील सर्वच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिल येत असल्याने हातावर आणून पोट भरणाऱ्यांना व रोज मजुरी करणाऱ्या व इतरही ग्रामस्थांना यामुळे मनस्ताप होत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आसोलीच्या ग्रामस्थांनी वीज वितरणच्या उपअभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आसोली येथील विनोद गुलाबाडे यासह इतरही ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करावे लागेल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी उपस्थित गुलाब आडे, युवराज कस्टे, राजू शिंदे, रामा गायकवाड, बाबूसिंग पवार, रवी जाधव, सय्यद अन्सार, रामेश्वर आडे इत्यादी ग्रामस्थांसह महिलांची उपस्थिती होती. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.